राज्यातील जीबीएस बाधितांची संख्या 158 वर. संशयित प्रकरणांपैकी 127 रुग्णांमध्ये जीबीएस आजाराचं निदान, तर उर्वरित रुग्णालयांमध्ये आजारांची लक्षणं आहेत. 5 संशयास्पद रुग्णांच्या मृत्यूची नोंद. आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्याही पोटात बाळ. बुलढाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेची प्रसूती. पोटात बाळ असलेल्या बाळावर अमरावतीमध्ये पुढील उपचार होणार. मुंबई महानगरपालिकेच्या गहाळ फायलिंगची चौकशी होणार. वॉचडॉग संस्थेच्या तक्रारीची कॅगकडून दखल. गेल्या 25 वर्षात महानगरपालिकेत 3 लाख कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. 15 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश. देशभरामधील तापमानामध्ये चिंताजनक बदल. मुंबईत किमान तापमानात 16 अंशांपर्यंत घसरण, तर नंदुरबारमधील तापमानाचा पारा 34 अंश सेल्सिअसवर. रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. बीडीडी वासियांसाठी आनंद वार्ता. वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 556 कुटुंबांना मार्चमध्ये घराची चावी मिळणार. टॉवरमधील मोठ्या घरांची स्वप्नपूर्ती. राष्ट्रपतींना पुअर लेडी म्हणणाऱ्या सोनिया गांधींविरोधात बिहारच्या वकिलाची याचिका. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावरील व्यक्तीचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक निकालाचं विश्लेषण करण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती. निष्पक्षपणे निवडणुका होत आहेत का नाही यावर समिती लक्ष ठेवणार. ईगल समितीला सर्वप्रथम महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विश्लेषणाचं काम दिलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता. 5 फेब्रुवारी रोजी मतदान. सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान. इस्रोची 100वी मोहीम अडचणीत. NVS 0.2 उपग्रहामध्ये तांत्रिक अडथळे. उपग्रहाचं रॉकेटद्वारे यशस्वी प्रक्षेपण, मात्र कक्षेत पोहोचल्यानंतर पुढे झेपावण्यास अपयशी. वानखेडेवरील 5व्या T20 सामन्यात भारताचा 150 धावांनी विजय. अभिषेक शर्माचा अवघ्या 37 चेंडूत झंझावाती शतक.